नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. बरोबर भाई, ते बोलावं तेवढं कमी आहे. बोलावं तेवढं कमी आहे. आणि कसं आलं ना की मला ह्या गोष्टीत खरोखर म्हणजे आपण एक नक्कीच पॉडकास्ट करू, जसं आपण मुंबईबद्दल बोललो, महाराजांबद्दल बोललो, कारण इन जनरल पण आपल्या ह्या डेली आयुष्यात महाराजांकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे, जे आपण नॉर्मल लाईफमध्ये वापरू शकतो. त्यांची जी मेंटॅलिटी होती, बरोबर. त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी आपण शिकतो. आणि महाराजांनी बऱ्याच मोहिमा रात्रीच्या केल्या अंधारात. आणि आपला गनिमी कावा कॉन्सेप्ट होता, गुरिल्ला वॉरफेअर. ह्याच्यात काय करायचं, आपण 100 लोक आहे, दुश्मन 1000 लोक आहे. ग्राउंडवर तर आपण नक्कीच डिफीट नाही करू शकत त्यांना, कारण ते लोक जास्त आहे. सो आपण त्यांना डोंगरदऱ्यात आणून चोकअप करून मारू शकतो. बरोबर. ही टेक्निक वापरली महाराजांनी. आता जेव्हा महाराजांना कळलं की अफजल खान येतोय पकडायला किंवा मारायला, तर काय करता येईल, तर काहीतरी अशा अफवा पसरू शकतो का आपण, की बाबा तेव्हा ते लोक महाराजांना एकेरी नावाने उल्लेख करायचे, सिवा. मग असं काहीतरी पसरवायचं काय की सिवा के पास कुछ शक्तियाँ है, वो गायब हो सकते हैं. असं मग कुठेतरी हे इंटरेस्टिंग वाटतं. मग तेव्हा अशा गोष्टी होत्या का खरंच? किंवा महाराजांना जेव्हा कळलं अफजल खान लाखोचं सैन्य घेऊन येतोय, की जे काय ते वॉटेवर हजारो, की मला एक्झॅक्ट माहीत नाही, आणि आपण काय त्याच्यासमोर पठारावर ग्राउंडवर फाईट करून टिकणार नाही, त्याला प्रतापगडापर्यंत आणावंच लागेल. आणि महाराजांना कुठेतरी हेही माहीत होतं की एक तर तो तरी मरणार किंवा मी तरी मरणार, दोघांपैकी आज सोक्षमोक्ष होणार. महाराजांनी चिलखत घातलं, जिरेटोप घातलं, त्याच्या आतमध्ये जिरेटोपाच्या वरती जो महाराजांचा शाही पगडी आपण म्हणू शकतो ती घातली, वर अंगरखा घातला. असं म्हणतात वाघ नखं होती की कट्यार होती ते आपल्याला माहीत नाही, पण कुठेतरी मी असं वाचण्यात आलेलं की कुठल्या तरी पॉडकास्टवर ऐकलेलं की आपलं जे सैन्य होतं ना ते घाबरलेलं का, दुश्मन मोठा नाही म्हणून, की आमच्या महाराजांना काही झालं तर. मग महाराजांनी तेव्हा काही केलं असावं की अशा काही गोष्टी त्यांच्यामध्ये पसरवून यांचं मनोबल कसं वाढवण्यात येईल. की महाराजांना तर ते पाठवतच नव्हते की तुम्ही जाऊ नका, आम्ही जातो आणि अफजलला मारून येतो. पण महाराजांचं होतं नाही, माझ्या मोठ्या भावाला, म्हणजे महाराजांच्या मोठ्या भावाचं नाव पण संभाजी महाराज होतं, त्यांच्या नावावरून मुलाचं नाव ठेवलं त्याला. आणि महाराजांच्या वडिलांना महाराज शहाजीराजे भोसलेंना यांनी अफजल खानानेच कपट करून मारलेलं. मग आता महाराजांनी काय युक्ती लावली असावी की ही भवानी माता माझ्या स्वप्नात आली आणि मला तिने तलवार भेट दिली आणि असं म्हटलंय की तुझ्याच हाताने हा अफजलाला मार. मग हे महाराजांनी सांगितलं असावं मावळ्यांमध्ये. तेव्हा त्यांना जोर आला, नाही खरंच भवानी माता आली आणि तलवार दिली, आता महाराज जाऊ शकतं. सो कुठेतरी अशा गोष्टी पण इम्पॅक्ट करत होत्या तेव्हा. किंवा मग महाराज जेव्हा आग्र्याच्या कैदेत, औरंगजेबाच्या कैदेत होते, तेव्हा तिकडची लोकं घाबरलेली की अरे शिवाजी महाराजांना तर सगळ्या कला येतात, ते कुठूनही भिंतीतून पण जाऊ शकतात, कसंही जाऊ शकतात. कारण त्या जी गुप्तचर यंत्रणा होती महाराजांची, बहिर्जी नाईक, त्यांचा तो कॉन्सेप्ट होता, असं म्हणतात की अफवा पसरवून ठेवायच्या की यांच्याकडे नॅचरल शक्ती आहे, हे गायब होऊ शकतात, कुठलं पण रूप घेऊ शकतात. आणि त्या अफवांचा फायदा कुठेतरी आपल्याला झाला. सो कुठेतरी रिलेटेड त्या पण गोष्टी आहेत ना या स्पिरिच्युअल, किंवा तेव्हाच्या लोकांसाठी हॉरर म्हणू शकतो आपण. आणि तेच झालं ना शेवटी. महाराज असं म्हणतात त्या पेटाऱ्यामधून निघाले आग्र्याच्या कैदेतून, आणि आज त्या लोकांना वाटत होतं हे भिंतीतून कुठून गायब झाले का. सो ते घाबरायचे, नाव घेतलं तरी कोण आया, सिवा आया, आता आम्ही मेलो. आणि त्यांच्याकडून हे शिकायला मिळतं ना की दरवेळी तुला स्ट्रॉंग दाखवायची गरज नाही, स्वतःला खूप मोठं दाखवायची. जिथे तू स्मार्टली पाय तू घाबरलेलं पण दाखव, घाबरलेलं दाखव, आणि मग जेव्हा राईट टाइम येईल, राईट संधी येईल, तेव्हा ते पूर्ण. महाराजांनी अफजल खानाला काय दाखवलं, आपला वकील तिथे पाठवून, की वकिलाने सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला घाबरलेत, तुम्ही त्यांच्या काकांसारखे आहात, आता आमचं सैन्य एवढं तुमचं जास्त आहे, ते खूप घाबरले, ते म्हणून ते म्हणतात त्यांनाच बोलवा भेटायला. ह्याच्यात काय शिकायला मिळतं आपल्याला, महाराजांनी 2 पावलं मागे घेतली. आपण आपल्या डेली लाईफमध्ये गरज असेल, स्वतःचा फायदा असेल, 2 पावलं मागे घ्या आणि मोठी झेप घ्या. जे कुठे एखादा म्हणजे म्हणतात संकटाच्या काळात खसून न जाता तुम्ही शांत राहायला शिका. सर्व ठिकाणी जर स्वतःला मोठं दाखवून, म्हणजे कारण जर आपण जिवंत राहिलो तरच आपली जी गोष्ट आहे ती पुढे जाईल, आपण जिंकू शकू, आपण हे करू. पण जर आपण त्याच वेळी मेलो
तर ते होणारच नाही ना, ते शक्यच होणार नाही. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत जे शिकायला मिळतात. आपला पॉडकास्ट असं इथे तिथे 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 जाते, पण आपण साई प्रसादवर होतो. माझा मित्र एक साई प्रसाद, तो आणि मी एका ट्रेकला गेलेलो. आणि ना मी जाणून बुजून ना, तुम्ही एन्जॉय करा ट्रेकच्या गोष्टी, असं नका की बाबा हे ट्रेकचं नावच सांग आणि ते सांग. कारण तिथली लोकं थोडी थोडी नाराज होतात, म्हणून आम्ही नाव नाही सांगत आहे. किल्लाच होता तो एक, आणि आमचा प्लान होता रात्री तो किल्ला चढायचा. मुंबई नाशिक हायवेला तो किल्ला आहे. किल्ला रात्री चढायचा, दोघंच होतो आम्ही. आणि त्याच्या आधी एकदा दोनदा त्या किल्ल्यावर गेलेलो आम्ही, पण रात्रीचं कसं मोठा ग्रुप असल्याने मी तेवढं लक्ष नव्हतं देत, कारण मी दुसऱ्यांसोबत जायचो तिथल्या लोकल लोकांसोबत. त्यामुळे पायवाटा माझ्या तेवढ्या लक्षात नव्हत्या. मेन पायवाट लक्षात होती, पण त्या पायवाटेला स्टार्टिंगलाच कसं मर्ज व्हायचं ते नव्हतं माहीत. तर त्या पायथ्याच्या गावात मंदिर आहे, तिथपर्यंत आम्ही पोचलो आणि एंटर केलं. रात्री जवळपास 11 11:30 वाजले असतील. आमचा प्लान होता की 3-3:30ला वरती पोचायचं. वर एक गुहा आहे आणि त्या शिवलिंग आहे तिकडे, गुहेत झोपायचं आणि सकाळी उरलेला किल्ला एक्सप्लोअर करून उतरायला दुपारी चालू करायचं. तर आता मी थोडी हिंट देतो. एक मेन मुख्य पायवाट आहे आणि एक पायवाट आहे ना, ती हनुमान दरवाजाची पायवाट आहे. तर ती पायवाट वेगळी आहे, ती थोडी ट्रेकी आणि स्टीप आहे, जास्त दम लागतो. तर साई प्रसाद आणि मी होतो. आणि आम्ही काय तेव्हा म्हणजे असं म्हणतो ना, खूप असं पण नाही की खूप जास्त नॉलेज आहे वगैरे. बरीच गोष्ट वर्ष झाली, 2017ची वगैरे गोष्ट असेल ती, 16 सुरुवातीला थोडं म्हणजे तसं सुरुवात झालेली. पण आता कसं, आता नॉलेज आणि एक्सपिरियन्स खूप वाढला, पुढे निघून आला. त्यावेळी मे बी एवढा नसावा. नसेल. हां, तसं एवढं नव्हतं. होती म्हणजे आमच्या सिनियर लोकांशी ओळख होती वगैरे. पण त्या दिवशी आम्ही दोघंच होतो आणि तो शनिवार होता, शुक्रवार रात्र वगैरे असावी. तर आम्ही पायवाटेला लागलो आणि आम्हाला थोड्या वेळाने कळलं की पायवाट तर आहे, पण डोंगराच्या इथे जायला पाहिजे ना. तर आम्ही डोंगर इथे राहिला आणि आम्ही असं जातो आहे. सो कुठेतरी जाणवलं की नाही आहे, बरोबर वाटत नाही आहे. आणि ते जंगल आहे ना, थोडं ओसाड आहे. ओसाड म्हणजे मध्येच सुकलेलं आहे, म्हणजे झाडं आहेत पण त्याला पानं नाही आहे, असं काय काय आहे तिथे. तर नंतर आम्ही 1-1.5 तासाने ठरवलं की मागे जाऊया, परत आल्या पावली मागे जाऊया, परत पायथ्याला जाऊ. देऊळ आहे एक, तिथे एक छोटा डिम लाईट होती. त्या देवळाच्या अंगणात आपण झोपू आतमध्ये आणि झोप नाही लागली तरी रात्रभर बसून राहू. उजाडल्यावर कोण ना कोण येईल किंवा मग तेव्हा जाऊ. मदतीला येतील आपल्या. आणि आलो आम्ही 2-3 वाजता रिटर्न आलो. आणि दोघंच जण, तर भीती तर वाटत होती. पहिली गोष्ट कसं आहे ना, पायवाट सापडत नाही तर आपली भीती अजून वाढते, का घडतं आहे असं, किंवा मग पुढचं उद्याचं कसं होईल. भूताकेतांच्या गोष्टी राहिल्या बाजूला, पण मग तेव्हा असं होतं की अरे आपला टाईम तेवढा वाया गेला, की मग उद्या परत लेट होईल आपल्याला. आता एवढं आलो आहे ट्रॅव्हल करून तर बघू तसं. आणि तो सनराईजचा प्लॅन होता, वरून सनराईज बघायचं वगैरे असं. आणि आमच्याकडे एमर्जन्सीला कसं एखादी पातळ ब्लँकेट किंवा अगदीच त्या, आता तर थोडं स्लिपिंग बॅग किंवा टेंट वगैरे असतो बॅगेत जर गरज पडली तर तसे. पण तेव्हा कसं आम्ही न्यूजपेपर कॅरी केलेले. आधी गरज पडली ना, जर एखाद्या देवळात किंवा गावात कोणाच्या घरी राहायचं झालं, न्यूजपेपर डबल टेबल लेअर करून टाकायचे, चादर घेऊन झोपायचं. असं मी त्या देवळात झोपलो. आता देवळात झोपल्यावर देवळाच्या आसपास ना असं रात्री चालायचा आवाज यायला लागला आणि कळत होतं ते माणसांचा चालायचा आवाज नाही. एखादी कोंबडी कशी पालापाचोळ्यात पळते, कोंबडी वगैरे कसं पळेल तसा आवाज होता. तर मला जाग आली, त्याला पण जाग आली. तर आम्ही उठून बसलो मांडी घालून. म्हटलं करायचं काय आता. आणि लगेच इथे बघतो आम्ही, टॉर्च मारतोय, इथला आवाज इकडे येतोय, मध्ये देऊळ. आम्हाला एक भीती नव्हती की आम्ही म्हणजे असं की देवळात आहोत, म्हणजे असं की त्यामुळे दुसरी अशी भीती नव्हती नेगेटिव्हिटीची. आम्हाला वाटलं प्राणी वगैरे असेल. सो तिथे टॉर्च मारतोय, तिथून आवाज येतोय आणि ते ना फास्ट असं वाटत होतं की आमच्या भोवती फिरतंय. कदाचित तो प्राणी असेल किंवा एखादं काय म्हणतात की आता रात्री आम्ही झोपलो आहे, आमच्या बॅगेत काही खायला आहे, त्या वासाने काहीतरी आलं असेल, किंवा मला तरी वाटतं रानडुक्कर वगैरे असू शकतात तसं. आणि ते सकाळपर्यंत चालू होतं, आम्हाला दिसतच नव्हतं काही येत आहे, फक्त ते आमच्या भोवती गोल 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 चालू आहे. सकाळ आम्ही दोघंही बसून एक पाठीला पाठ लावून बसलेलो आम्ही. तो तिकडे बघत होता, मी इकडे बघत होतो. आणि उजाडल्यावर तो आवाज कमी झाला. आता आम्हाला वाटतं तो प्राणीच असणार, नो डाऊट. देऊळ आहे, चांगली जागा आहे, सो नेगेटिव्हिटी नव्हती ती. पण त्यावेळेला जी आमची
म्हणतात ना Plus हालत झालेली. होती ती, म्हणजे ती नेक्स्ट लेवल असते ती, म्हणजे ते एक्सपिरियन्सच वेगळा असतो तो. मजा येते म्हणजे कुठे ना कुठे मजा पण येते, भीती पण भीती वाटते. वाटते. हो. आता आपण ऐकतो म्हणून मजा येते, मे बी त्यावेळी तर बापरे. असंच एक ना मला म्हणजे आत्ता आठवलं, म्हणजे त्या लिस्टमध्ये नव्हतं. जवळ एक किल्ला आहे, आम्ही रात्री बाईकने गेलेलो, 3-4 मित्र होतो, 3-4 बाईक्स होत्या आणि 5-6 जण होतो आम्ही. आणि तिथे पण सेम रात्री जायचं, किल्ला छोटाच होता, अर्धा 1 तासाचा, पायथ्याला बाईक लावायची आणि सकाळी पहाटे बघून यायचा किल्ला. तर आमचं असं झालं की लवकरच पोचलो आम्ही रात्री, आणि हनुमानाचं मंदिर आहे तिकडे, तर त्याच्यात आम्ही असं चादर अंतरली आणि झोपायचं घेतलं. आणि मूनलाईट होती चांगली बाहेर, आणि झोप लागत नाही रे अशी, म्हणजे 5-6 जण असेल ना. आणि मग तेव्हा असं नाही मी कोपऱ्याला नाही झोपणार, तो बोलला मी कोपऱ्याला नाही झोपणार, तो बोलला मी जो जास्त घाबरतो बोलला मी मध्ये झोपणार. आणि हे मी तेव्हाच सांगते 2014-15 वगैरे. आता तर आम्ही तसं बाहेर सहसा नाही झोपत, म्हणजे असं कोणाच्या अंगण असेल किंवा असं, तर आता ते सगळं ते एकदम लहान यंग असताना ते सगळं बोलतं गरम खून आहे यार, तसं ते आता ते रिस्पॉन्सिबिलिटी वाढल्या आहेत आणि सगळं असं. मग नंतर काय झालं ना, आम्ही झोपलो आहे आणि ना मी असंच झोपलो ना एका कुशीवर, तर मला दिसतंय तिथे बाहेर असं चंद्राचा उजेड पडला आहे, आणि मला अचानक ना असं पालापाचोळ्याचा आवाज आला. म्हटलं असेल काहीतरीच, उंदीर विंदीर असं. तर मी कसं आहे झोपेत आपण ना असा आवाज करतो झोपताना, नाही नाही आपणच माहिती आहे, करतो, माहिती आहे. तसं कोण ना कोण करत असेल मध्ये. आणि लिटरली उंबरठा होता ना मंदिराचा, तिथून मला आधी हा भाग दिसला, कोणतरी सरपटत येत आहे, पण व्हाईट कपडे किंवा व्हाईट चादर, सरपटत येत आहे. मी थंड पडलो, आणि आमचं डोकं हनुमानाकडे होतं. असं म्हणतात देवाकडे पाठ नाही करू, बरोबर, पाय नाही करून आम्ही डोकं करून झोपलेलो. आणि मी शॉक, मी म्हटलं हा काय प्रकार आहे, एक तर देवळात आहे आम्ही आणि हे काय दिसतंय. आणि मी ह्यांना म्हटलं हे हलू नका, जरा शांत राहा. आणि जसं ते पायाजवळ आलं ना, जेव्हा मी उठलो, आणि ते काय होतं माहिती आहे, ते एक कुत्रा होता गावातला, आणि तो असा बसत 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 तो वाज घेत आमच्याकडे येत होता. गावातला वाईट कुत्रा होता. आणि तो जो असा भयानक एक्सपिरियन्स होता ना, आणि जे सगळे असे थरथर कापत होतो आम्ही, अरे हे काय. आणि इमॅजिनेशन कसं झालं की कोणतरी असा पांढरा हे घालून सरपटत येत आहे. आर्मी ट्रेनिंग कशी करतात, बरोबर, अंधार आणि तसं. अंधारात काही आणि दिसत नाही. बरोबर, पण असेच बहुतेक अनुभव असेच असतात. त्याच्या मागे काही नसतं. 99% म्हणजे आपण बोलतो ना हे दिसलं ते दिसलं, ते कदाचित झाड असेल हो, किंवा काही कपडा हो, असेल हो. किंवा आपलंच काहीतरी एक भास असेल. अरे आधी सुरुवातीला नाईट ट्रेक आम्ही सुरू केला ना, तेव्हा तर अशी पण भीती वाटायची. आता तू माझ्या पुढे चाललाय ना, मी तुझ्या मागे चाललोय, ऑब्व्हियसली तुझ्या पुढे कोण नाही आहे, तुझी टॉर्च बरोबर जाणार. पण माझ्या पुढे तू आहेस, मी पुढे टॉर्च मारतोय ना, तर तुझीच सावली पुढे झाडावर पडते. असं वाटायचं अरे कोण आलं, कोण आलं. डेंजर बाय डेंजर होतं असं. ज्यांना माहिती नसेल, आपण एक सोबत मला वाटतं लागोपाठ आपण 3 ते 3.5 तास बोलतोय. अरे मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.